रंग माझा वेगळा या मालिकेच्या 22 ऑगस्टच्या भागामध्ये दीपाला सगळी घटना डोळ्यासमोरून सरकत असते। म्हणजे श्वेताने आत्तापर्यंत माझ्या मुलींना फितवलं, माझ्यापासून लांब केलं आणि ती पूर्ण भूतकाळात जाते। भूतकाळात लहानपणीची श्वेता किती राग करायची, त्यानंतर लग्न झाल्यानंतर श्वेताने आपल्याला मारण्याचा पण प्रयत्न केला होता, त्यानंतर प्रेग्नंट असताना सुद्धा श्वेताने आपल्याला किती त्रास दिला, आपल्याला किती त्रास देऊन विष प्यायला लावलं, हे सगळं दीपाच्या डोळ्यासमोरून सरकत असतं आणि दीपाचा राग वाढत चाललेला असतो। मग दीपिका येते आणि म्हणते, आई काय झालं? याच्यावरती दीपा सांगते, काही नाही ग, श्वेता आंटीने आत्तापर्यंत माझ्यासोबत जे काही कारस्थान केलं ना ते आठवत होते, पण ना आत्तापर्यंत ती फक्त मला त्रास देत होती, पण आता तिने जे काही पाऊल उचलले ना तिला माफी मिळणार नाही। तिने तुम्हाला दोघींना त्रास देण्याचा प्रयत्न केलाय आणि ही आई आता गप्प बसणार नाही। तोपर्यंत इकडे कार्तिकी श्वेताच्या रूममध्ये येते। श्वेता थोडीशी गडबडते। कार्तिकी म्हणते, श्वेता आंटी अगं ऐकलंस का, मी खरंच आले। श्वेता म्हणते, अगं तू कशी आलीस, म्हणजे वर्धाबाईच्या ताब्यातून तू सुटलीस कशी? कार्तिकी म्हणते, त्याचा खूप मोठा किस्सा झालाय। अगं आई तिकडे पोचली होती, मला कळलंच नाही कसं ते, पण लक्षात ठेव मी अजूनही तुझ्याच बाजूने आहे, अजूनही आपल्याला तू सांगशील तसेच प्लॅन करायचे आहेत। श्वेता म्हणते, खरंच ना? कार्तिकी म्हणते, हो श्वेता आंटी, पण तू एक काम कर, तू न एकदम गप्प राहा आता, देशमुखबाईंना वगैरे कॉल करून काही सांगू नकोस। आणि तितक्यात देशमुखबाईंचा श्वेताला कॉल येतो। देशमुखबाई श्वेताला कॉल करतात, श्वेता कॉल उचलणार तर आता कार्तिकी कॉल कट करते आणि म्हणते, हे बघ तू हे सगळं सांगू नकोस, कारण तिकडे आर्यन पण होता, म्हणजे आर्यनने मला सोडवलंय, मी इकडे आले, हे सगळं देशमुखबाईंना माहीत नाहीये, तू सांगितलंस तर त्या उलट तुझ्यावरतीच हे करतील आणि तू अडकशील, त्यामुळे तू काही सांगू नको। देशमुखबाई विचार करतात, ही श्वेता माझा फोन का नाही उचलत आहे? आणि श्वेता विचार करते, कार्तिकी बोलते त्याच्यामध्ये तथ्य आहे। कार्तिकी सांगते, तुला माहिती आहे का, त्या वर्धाबाईंनी देशमुखबाईंकडून डबल पैसे घेतले। श्वेता म्हणते, म्हणजे आपले 5 लाख रुपये फुकट गेले का? कार्तिकी म्हणते, काळजी करू नकोस, मी आपले 5 लाख पण वसूल करणार आहे, पण देशमुखबाईंना आपल्याला धडा शिकवायचा आहे की नाही, त्यामुळे श्वेता आंटी तू न त्यांना धडा शिकवण्यासाठी माझी मदत कर, मी तुझी मदत करते। असं म्हणत श्वेताला आपल्या बोलण्यामध्ये आता कार्तिकी गोल गोल फिरवते आणि श्वेता कार्तिकीच्या बोलण्यामध्ये अडकते। इकडे आता दीपा उदास असते। तिला श्वेताने केलेला घाणेरडा प्रकार आठवत असताना सौंदर्या येते आणि म्हणते, दीपा आता मी श्वेताला सोडणार नाही, याच्या आधीच खरं तर आपण श्वेताला घराबाहेर हाकलायला पाहिजे होतं, पण दरवेळेला तिच्या चुकांना माफ करत आपणच खूप मोठी चूक केली। मला आता समजलंय की त्याच वेळेला श्वेताला घराबाहेर काढलं असतं ना तर आज मुलींवरती ही वेळ आलीच नसती, आज आपल्याला या गोष्टीचा त्रास झालाच नसता, पण श्वेता सुधारायचं नाव घेत नाही, बाद झालं, आता तिला घराबाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। असं म्हणत सौंदर्या श्वेताला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करत असताना तिकडे धावत पळत कार्तिकी येते आणि दार लावून घेते। त्याच वेळेला दीपा म्हणते, काय झालं कार्तिकी? कार्तिकी म्हणते, मी श्वेता आंटीला माझ्या घोळात घेतलंय, तिला अजूनही असं वाटतंय ना की मी तिच्याच सोबत आहे, त्यामुळे ती आपल्या प्लॅनमध्ये अचूक अडकलेली आहे। दीपा म्हणते, आता ना आपण शांत बसायचं नाही। सौंदर्या म्हणते, दीपा आता तुझी लढाई लढण्याची वेळ आली, हे युद्ध तुला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे। दीपा म्हणते, हो आई, हे युद्ध मी जिंकणार, हे युद्ध एका आईचं आपल्या मुलीसाठी आहे, एका आजीचं आपल्या नातीसाठी आहे आणि एका बाईचं माणुसकीसाठी आहे आणि हे युद्ध मी जिंकणारच। यामध्ये श्वेता आणि देशमुखबाई यांना नाक घासत माझ्या पायाशी आणत स्वतःच्या तोंडाने स्वतःचा गुन्हा कबूल करून घेणार। सौंदर्या म्हणते, एक गोष्ट विसरतेस, आपल्याला आयेशाच्या तोंडून सुद्धा सगळं सत्य वदवून घ्यायचं आहे, जे काही सत्य आहे ना ते आयेशाच्या तोंडून वदवून घ्यायचं आहे। या तिघींना पण आपल्याला धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येत आता गरजेचं आहे। असं म्हणत सौंदर्या हात समोर करते। मग आता इनामदार वुमन सगळ्या आता हात मिळवणी करून तिघींना धडा शिकवायला सज्ज होतात। इकडे आदित्य श्वेताला सांगत असतो, श्वेता हे बघ तू या सगळ्यात अडकत चाललेस, तुला मी आधीपासून सांगत होतो तुला जे काही माहिती आहे ते सांगून टाक, पण तू ऐकलं नाहीस। श्वेता म्हणते, अरे हो। याच्यावरती आदित्य म्हणतो, आता जर काही झालं ना तर त्याच्यामध्ये तू अडकलीस तर मी तुझ्यासोबत नाही आहे। इकडे आता दीपिका बसलेली असते आणि कार्तिकीला मनातल्या मनात गिल्ट वाटत असते। ती उठते आणि दीपिका जवळ येते आणि म्हणते, दीपिका मला माफ कर, मी तुझ्यावरती डाऊट घ्यायला नको होता ग। दीपिका म्हणते, अगं किट्टू माझ्या मनात तुझ्याविषयी तसं काहीच नाही आहे। दीपिका म्हणते, हे बघ झालं गेलं, आपण विसरून जाऊया आणि पुढे काय होणार याच्याबद्दल बोलूया का? आता माझ्या मनामध्ये कोणताही किंतु नाही। कार्तिकी म्हणते, हो माझ्याही मनामध्ये कोणताही डिफरन्स नाही आहे तुझ्याबद्दल, त्यामुळे आता आपण नॉर्मल लाईफ जगूया। असं म्हणत दोघीजणी बोलत असताना
दीपिका सांगते हे बघ श्वेता आंटीपासून सावध राहायला पाहिजे असं बोलणं चालू असतानाच तिकडे आता दारावरती श्वेता येऊन उभी राहते आणि दोघी जणींचं लक्ष तिकडे जातं. दीपिका कार्तिकीला खुणेनेच सांगते अगं ती बघ तिकडे दारावरती श्वेता आंटी आहे. मग दोघी खोटं खोटं भांडण्याची नाटकं सुरू करतात. दोघी जणी भांडायला लागतात. दीपिका सांगते हे बघ आर्यन फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे. तू त्याला मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस हां. याच्यावरती कार्तिकी म्हणते हे बघ आर्यन माझा आहे, त्याला मी काहीही केलं तरी मिळवूनच राहणार आहे. तू मध्ये येते आहेस, तो आधीपासून माझा मित्र आहे. असं म्हणत दोघे जणी भांडायला लागतात. श्वेता बाहेर मजा घेत असते. तिला खूप आनंद वाटत असतो. तिला वाटतं खरोखरच्या या दोघी जणी भांडतच आहे. ती आनंद घेत असतानाच दीपिका मुद्दाम दार उघडते आणि श्वेताला पकडते. श्वेता म्हणते काही नाही, मी कार्तिकीला खायला काही हवे का हे विचारायला आले होते. कार्तिकी हवे का तुला काही खायला, संकल्पना सांगू का असं म्हणत श्वेता तिकडून काढता पाय घेते. मग दोघी जणी हसायला लागतात. कशी श्वेता आंटीची गंमत केली दोघींना मजा येत असते. नंतर मात्र इकडे कार्तिकला हॉलमध्ये आणलं जातं. त्याचा पाय हळूहळू बरा होत असतो. त्यावेळेला दीपा म्हणत असते आई आपल्याला आता आपलं काम सुरू करायला पाहिजे. तितक्यात दीपिका कार्तिकी तिथं भांडत येतात आणि दीपिका सांगत असते हे बघा मी तुम्हाला सगळ्यांना सांगते माझा आर्यनवरती प्रेम आहे आणि कुणीही मला काहीही समजवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका हा. दीपा म्हणते दीपिका काय झालं. दीपिका म्हणते हिला सांगून ठेव आर्यन माझा आहे, माझं त्याच्यावरती आणि त्याचं माझ्यावरती प्रेम आहे, ही आमच्यामध्ये येत आहे. आता हे सगळं भांडण श्वेताला दाखवण्यासाठी चालू असतं. मग श्वेता आणि आदित्य खाली येतात. हे भांडण चालू असतं. दीपिका सांगते मी तुमच्या कुणाचंही ऐकणार नाही. तुम्ही कितीही काही बोललात तरी तुमचं सुद्धा मी ऐकणार नाही. तुम्ही कार्तिकीच्या बाजूने बोललात तर मला चालणार नाही. माझं आर्यनवरती प्रेम आहे, आर्यनचं माझ्यावरती प्रेम आहे आणि आम्ही दोघं जण लग्न करणार. मग कार्तिक चिडतो आणि म्हणतो दीपिका काय चाललंय तुझं हे, तुला आता घरच्यांच्या पेक्षा तो बाहेरचा मुलगा महत्त्वाचा वाटायला लागला का. बघितलंस ना मम्मा काय बोलते ही. दीपिका म्हणते डॅडा चुकीचं काय आहे, माझं त्याच्यावरती प्रेम आहे, त्याचं माझ्यावरती आहे, मग कार्तिकी आमच्यामध्ये काय येते. असं म्हणत दोघी जणी कचाकचा भांडायला लागतात. श्वेताला वाटतं चला आपला प्लॅन तर यशस्वी झाला. आपल्या प्लॅनप्रमाणे हे दोघी जणी भांडायला सुरुवात पण केली. सगळेजण श्वेताकडे पाहत असतात लपून छपून आणि आता मेन मुद्दा सुरू होतो. कार्तिक म्हणतो दीपा तू जर दीपिकाला सपोर्ट करणार असशील तर माझा सपोर्ट हा कार्तिकीला राहील. तू कर दीपिकाला सपोर्ट, पण मी सुद्धा बघतोय की ते दीपिका आणि आर्यन यांचं लग्न कसं होतंय ते. मी असताना या दोघांचं मी लग्न होऊ देणार नाही. तुला दीपिकाला सपोर्ट करायचं तर कर, माझा सपोर्ट कायम कार्तिकीला असणार. त्याच्यावरती श्वेता विचार करते अरे चला या दोघींच्यामध्ये भांडणं चांगली जमलेत, तसेच या दोघांच्यात पण भांडणं जमलेत, याचा फायदा मला करून घ्यायला पाहिजे. आणि ती देशमुखबाईंची भेट घेते आणि म्हणते दीपा कार्तिक यांच्यामध्ये जोरदार भांडणं चालू आहेत. आपल्याला या सगळ्याचा फायदा करून घेतला पाहिजे. लवकरात लवकर तुम्ही काहीतरी हालचाल करा. असं म्हणत आता इकडे देशमुखबाईंना श्वेताने माहिती दिलेली असते, जी माहिती देशमुखबाईंपर्यंत दीपाला पोहोचवायची असते. आणि आता आयेशा हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये आल्यावर ती दीपा सांगत असते हे बघ आयेशा कार्तिक माझा नवरा आहे, त्याला माझ्यापासून तू लांब नेऊ शकत नाहीस. याच्यावरती आयेशा म्हणते ए तू आमच्यामध्ये आलेस, आमचं लग्न झालेलं आहे ना आणि आमच्यामध्ये तू आलेस, तू पण इथून लांब हो. असं म्हणत आयेशा भांडायला लागते आणि इकडे दीपिका व्हिडिओ शूटिंग करत असते. आता मात्र दीपा सांगते आयेशा तू खोटं बोलतेस. आता आयेशाच्या तोंडून सत्य बदलून घेण्यासाठी हे नाटक यशस्वी होणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.